आहात संविधान टी व्ही. नमस्कार, मी संतोष ससाने. संविधान टी व्ही या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतो. जागर संविधानाचा हा विशेष कार्यक्रम आपल्या सर्वांसाठी घेऊन येत आहोत. हा कार्यक्रम व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया कळवा. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. भारतीय राज्यघटनेची निर्मिती प्रक्रिया. भारतीय संविधान निर्मितीच्या प्रक्रियेत स्वातंत्र्य लढ्याचा वैभवशाली वारसा लाभला आहे. कारण राज्यघटनेच्या अनेक संकल्पनाचे मूळ जसे ब्रिटिश शासनात आहे तसेच स्वातंत्र्याच्या वारशातही आहे. म्हणजेच ब्रिटिश राजवट आणि स्वातंत्र्य चळवळ यातील अंतर्क्रियेतूनच स्वतंत्र भारताच्या संविधानिक चौकटीची रूपरेषा निर्माण झाली असे म्हणता येते. राष्ट्रवादाच्या बांधणीसाठी स्वीकारण्यात आलेले ऐहिकतेचे तत्त्व, धर्मनिरपेक्ष मानवतावाद, लोकांना सामावून घेणारी व त्यांना हक्क बहाल करणारी लोकशाही पद्धती ही मूल्ये स्वातंत्र्य लढ्यातूनच जन्मास आली. राष्ट्रीय काँग्रेसच्या मुख्य प्रवाहाबरोबरच फुले, आंबेडकर, पेरियार यांचा विद्रोही विचार, क्रांतिकारकांचा गट, डावे गट, शेतकरी व आदिवासींचे लढे, स्त्रियांचे संघटन अशा अनेक समांतर प्रवाहांनी भारतीय स्वातंत्र्य लढा अधिक व्यापक बनला. म्हणूनच भारतीय घटनेच्या निर्मिती प्रक्रियेवर या मूल्यांचा लक्षणीय प्रभाव पडलेला आपणास दिसतो. घटना निर्मितीच्या प्रक्रियेत जगातील इतर संविधानाचा प्रभाव देखील लक्षात घ्यावा लागतो. भारतीय घटनेतील संघराज्य पद्धतीच्या बाबतीत इंग्लंड, संघराज्य पद्धतीबाबत अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, मार्गदर्शक तत्त्वांच्या बाबतीत आयर्लंड, घटना दुरुस्तीबाबत दक्षिण आफ्रिका तर आणीबाणी विषयक तरतुदीच्या बाबतीत जर्मन संविधानाचा प्रभाव दिसून येतो. अर्थात उपरोक्त वैशिष्ट्ये इतर संविधानातून जशास तशी न स्वीकारता भारतीय परिस्थितीला अनुलक्षून त्यात काही महत्त्वपूर्ण बदल देखील करण्यात आले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दात सांगायचं झालंच तर घटनाकर्त्यांनी अन्य देशांच्या संविधानामधील सर्वोत्तम भाग एकत्र केले. घटना समितीची निर्मिती. कॅबिनेट मिशनच्या शिफारशीप्रमाणे हे मान्य केले की देशाचे संविधान निर्माण करणारी घटना समिती ही सार्वत्रिक प्रौढ मताधिकाद्वारे निवडणे सर्व दृष्टीने आवश्यक आहे. म्हणूनच नुकत्याच निवडल्या गेलेल्या प्रांतिक विधिमंडळाचा या कामी उपयोग करून घेणे व्यवहार्य ठरेल. अनेक पर्यायानंतर त्यातल्या त्यात न्याय व व्यवहार्य पद्धत म्हणून कॅबिनेट मिशनने शोधून काढलेली ती पद्धत या ठिकाणी लागू करण्यात आली. काँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोहोंची मान्यता मिळावी या हेतूने कॅबिनेट मिशनने निवडणुकीची ही योजना आखली होती हे स्पष्ट होते. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यास मान्यता मिळाली. पण ते मतैक्य केवळ घटना परिषदेच्या निवडणुका पार पडेपर्यंतच टिकले. जुलै 1946 मध्ये निवडणुका झाल्या. मुख्य स्पर्धा काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यातच होती. कॅबिनेट मिशन योजनेनुसार घटना समितीत एकूण 389 सदस्यांची निवड केली जाणार होती. त्यापैकी प्रांतांचे 296, 292 प्रांत तर त्यामधील 4 उच्च आयुक्तांचे प्रदेश तर संस्थानिकांचे 93 प्रतिनिधी निवडले जाणार होते. एकूण 389 जागेपैकी 212 काँग्रेसने जिंकल्या तर 73 जागा मुस्लिम लीगला मिळाल्या आणि बाकी 11 जागांवर इतर पक्षांच्या उमेदवारांनी बाजी मारली. संस्थानांच्या 93 जागांसाठी निवडणुका झाल्या नव्हत्या. हे प्रतिनिधी संस्थानिकांमार्फत नियुक्त केले गेले होते. शेवटी काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यातील फूट कायम राहिली. कॅबिनेट मिशनच्या योजनेप्रमाणे 14 ऑगस्ट
1946 रोजी व्हाईसरॉयने नेहरूंना अंतरिम सरकार स्थापन करण्यास बोलावले. मुस्लिम लीग अंतरिम सरकारात उशिरा का होईना पण सहभागी झाली, पण तिने तत्पूर्वीच प्रत्यक्ष लढा सुरू केला होता. पाकिस्तान मिळवण्याचा एक मार्ग एवढेच मुस्लिम लीगसाठी अंतरिम शासनाचे महत्त्व होते. परिणामी ॲटली सरकारने हिंदू मुस्लिम समेटेचा केलेला अखेरचा प्रयत्न फसला. घटना समितीची पहिली बैठक 9 ते 23 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्ली येथील संविधान सभागृहामध्ये पार पडली. हे सभागृह सध्या सेंट्रल हॉल या नावाने परिचित आहे. पहिल्या बैठकीला 9 महिला सदस्यांसह एकूण 207 सदस्य उपस्थित होते. समितीचे 5वे अधिवेशन 14 ते 30 ऑगस्ट 1947 मध्यरात्री भरवण्यात आले होते. या घटना समितीतील बिगर काँग्रेस पक्षांचे सदस्य म्हणून डॉ. बी.आर. आंबेडकर, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन.जी. अय्यंगार, एम.आर. जयकर, सच्चिदानंद सिन्हा, श्यामाप्रसाद मुखर्जी, बी. शिवराव, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, के.टी. शाह, एच.सी. मुखर्जी, एच.एन. कंझरू, तेगचंद्र बक्षी, सरदार हुकुमसिंग, पी.एस. देशमुख, महावीर त्यागी, ठाकूरदास भार्गव हे होते. घटना समितीचे कामकाज. उद्दिष्टांचा ठराव. घटना समितीची निर्मिती झाल्यानंतर अल्पावधीतच म्हणजेच 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घटना समितीपुढे उद्दिष्टांचा ठराव मांडला. घटना समितीने हा ठराव 22 जानेवारी 1947 रोजी एकमताने मान्य केला. नव्या राज्यसंस्थेच्या स्वरूपाबाबत घटना समितीने घेतलेले काही निर्णय. 1. लिखित राज्यघटनेवर आधारित असावी. 2. ती संघराज्यीय तत्त्वांवर आधारित असावी. 3. ती सार्वभौम गणराज्य असावी. 4. ती संसदीय लोकशाही स्वरूपाची असावी. 5. ती राष्ट्रकुल राष्ट्रांच्या संघटनेची सदस्य असावी. 6. ती धर्मनिरपेक्ष असावी. 7. ती कल्याणकारी असावी. 1947 मध्ये भारताची फाळणी झाल्यामुळे व पुढे राज्यांच्या समावेशामुळे घटना समितीची सदस्य संख्या बदलत राहिली. त्यामुळे घटना समितीची जेव्हा 31 ऑगस्ट 1947 साली बैठक झाली तेव्हा समितीचे सदस्य 299 एवढे झाले होते. डिसेंबर 1946 ते नोव्हेंबर 1949 एवढा जवळपास 3 वर्षाचा काळ म्हणजेच 2 वर्षे 11 महिने व 17 दिवस भारताच्या घटना समितीच्या निर्मितीसाठी लागला. या कालावधीत घटना समितीची 11 अधिवेशने झाली. त्यामध्ये एकूण 165 दिवस कामकाज चालले. विविध विषयांसाठी समित्या स्थापन करून त्या आधारे घटना निर्मितीचे कार्य पार पडले. राज्य घटना निर्मितीची जबाबदारी आणि कार्य पार पाडण्यासाठी घटना समितीने एकूण 22 समित्या स्थापन केल्या होत्या. त्यापैकी 10 समित्या ह्या कार्यपद्धतीत्मक व्यवहार हाताळण्यासाठी तर 12 समित्या ह्या विशिष्ट व्यवहारांची जबाबदारी पार पाडण्यासाठी स्थापन करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये कार्यपद्धती विषयक व्यवहार समित्या, 1. सुकाणू समिती, 2. कार्यपद्धती विषयक नियम समिती, 3. गृह समिती, 4. हिंदी भाषांतर समिती, 5. उर्दू भाषांतर समिती, 6. वित्त आणि स्टाफ समिती, 7. वृत्तपत्रे प्रेक्षागृह समिती, 8. 1947च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याच्या परिणामकारकतेची समिती, 9. ऑर्डर ऑफ बिझनेस कमिटी, 10. अधिकारपत्र समिती. विशिष्ट व्यवहाराबाबत असणाऱ्या समित्या. 1. मसुदा समिती, 2. राज्यासोबत वाटाघाटी करणारी समिती, 3. मुख्य प्रशासकांच्या प्रांतावरील समिती,
4. संघ राज्य घटना समिती. 5. प्रांतीय राज्यघटना समिती. 6. मसुदा समितीची चिकित्सा करणारी विशेष समिती. 7. भाषिक प्रांतावरील समिती. 8. वित्तीय तरतुदीवरील तज्ज्ञ समिती. 9. राष्ट्रध्वजावरील तदर्थ समिती. 10. केंद्र संघ अधिकार समिती. 11. सर्वोच्च न्यायालयाबाबत तदर्थ समिती. 12. मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याकांबाबत समिती. मसुदा समिती. घटना समितीच्या सर्व समित्यांमधील सर्वात महत्त्वाची समिती म्हणजे मसुदा समिती होय. तिची स्थापना 29 ऑगस्ट 1947 रोजी करण्यात आली होती. नव्या राज्यघटनेचा मसुदा तयार करण्याचे मुख्य काम या समितीकडे सोपवण्यात आले होते. या समितीमध्ये एकूण 7 सदस्य होते. त्यापैकी या समितीचे अध्यक्ष डॉक्टर B.R. आंबेडकर व सदस्य म्हणून N. गोपालस्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, डॉक्टर K.M. मुन्शी, सय्यद मोहम्मद सादुल्ला, N. माधवराव, T.T. कृष्णमाचारी. यामध्ये आजारीपणामुळे B.L. मित्तल यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या जागी N. माधवराव यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर T.P. खैतान यांच्या 1948 सालच्या मृत्यूनंतर T.T. कृष्णमाचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. विविध समित्यांनी दिलेल्या प्रस्तावांचा विचार करून मसुदा समितीने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा तयार केला. फेब्रुवारी 1948 मध्ये तो प्रसिद्धही करण्यात आला. या मसुद्यावर चर्चा करण्यासाठी आणि प्रस्ताव पाठवण्यासाठी जनतेला 8 महिन्याची मुदत दिली होती. जनतेने पाठवलेल्या मतांतरे, टीका आणि सूचना याचा विचार करण्यासाठी मसुदा समितीने दुसरा मसुदा तयार केला होता आणि ऑक्टोबर 1948 मध्ये तो प्रसिद्धही करण्यात आला. समितीला हा मसुदा तयार करण्यासाठी 6 महिन्यापेक्षा कमी कालावधी लागला. घटना समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेचा अंतिम मसुदा 4 नोव्हेंबर 1948 रोजी प्रथम वाचन करून सादर केला. या मसुद्यावर 5 दिवसांनी म्हणजेच 9 नोव्हेंबर 1948 रोजी सर्वसाधारण चर्चा झाली. मसुद्याचे दुसरे वाचन प्रत्येक कलमानुसार 15 नोव्हेंबर 1948 रोजी सुरू करण्यात आले, तर 17 ऑक्टोबर 1949 रोजी ते संपले. या टप्प्यादरम्यान जवळपास 7,653 दुरुस्त्या प्रस्तावित केल्या होत्या. त्यापैकी 2,473 दुरुस्त्यावर घटना समितीमध्ये चर्चा झाली. राज्यघटनेच्या मसुद्याचे तिसरे वाचन 14 नोव्हेंबर 1949 रोजी सुरू झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या संमतीचा ठराव मांडला. मसुदा राज्यघटनेवरील संमतीचा ठराव मंजूर झाल्याचे 26 नोव्हेंबर 1949 रोजी घोषित करण्यात आले. संमत झालेल्या राज्यघटनेवर एकूण 299 सदस्यांपैकी त्या दिवशी उपस्थित असणाऱ्या 284 सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. प्रकारे भारतीय राज्यघटनेची निर्मिती प्रक्रिया पार पडली. धन्यवाद. जय संविधान.